हाय नमस्कार. बघू शकताय बांधकाम झाले हो का. ही दोन दोन झाले, ही एक झाले इकडलं आणि ही एक झाले, ही दोन राहिले तिकडली. तर झालं बांधकाम, म्हणजे अजून बाकी आहे बांधकामचं चालू आहे. जेवाय गवंडी सुटल्या आणि ऊन पण लय लागायला लागलं. मग ती 12 वाजता सुट्ट्यात वाटतं. मग ते म्हणले मी जातो जेवायला आणि येतो 3 वाजता. म्हणलं चालतंय आपलं काय. म्हणलं थोडंच राहिलंय काम आता. दोन झाले आणि 2 राहिल्या वरांब्या. मग ती झालं मग. आणि मग याच्यात भर टाकायची. आता भर टाकायला मुरुम बघितला पण कुठं गव्हाणा बरोबर एक टायली बसली असती. पण आता हुडकावं लागल, इकून आणावं लागल, तिकून आणावं लागल, टाकावं लागल. काय करायचं, लय अवघड आहे. का आबाळ पण यायला लागलं, दिसलं का? ऊन आहे का आमच्या इकडं? ऊन पडतंय, शिरवाळ येतंय हो का. हो का, आबाळ आले. इथं माल म्या कालवला. तुम्ही म्हणता मग काय झालं तू दाखवताना? नाही बाय, आता ती गवंडी कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत म्हणून नाही बाय काढला आपण. आणि तसं बी मला लाजच वाटते माणसात. आणि हे काय हातान हिन पांढरं झालं, दिसलं का? माल देऊन ती डस्ट कालवून सिमेंट ही करून मग अजून पोटाला अन्न नाही. आता जेवायचं झालं. ही काय आबाळ आले. तर इथंच ठेवली ते सगळं सामान. म्हणले देतो 3 वाजता करून. किती थोडं राहिले, अर्धा 1 तासाचं. म्हणलं तेवढंच का होईना. आता उद्या शेड हाणायचं. ती शेड मारताना हेड्याव मी काढीलच. पण काय झालं माहिती आहे का, मिस्त्री म्हणत होता मी आलो असतं तर बरं झालं असतं. म्हणलं आता ऐन टायमाला झाल्यावर सगळी येते ती मी हाय की नसल्यावर कोण येत नाही. आणि ही काय आबाळ येतंय पावसा पाण्याचं म्हणून म्हटलं. आणि याच्यात भर टाकायला किती दिवस लागतंय अजून सांगता येतंय का सांगा बरं? कामं काय लगेच उरकतेत का? मग आता भर काय इथली तिथली टाकायची. ती खोड हाय अजून मधीच, बघू शकताय लिंबाचं. ती अडचण करतंय मधीच. काय आता अडचण नाही केलं तर मग काय करावं लागेल, आतनं घ्यावं लागेल. आता इलाज नाही. आता मी तरी कवर फोडणार. हे काय निमा अर्ध फोडलंय मी, दिसत असेल तुम्हाला. आणि गड्यात आणि बायांमध्ये फरक आहे का नाही? त्याला मिशनच लागलं असं कर किरणं होईल. पण आता निबार हाय खोड पण अजून नवाटच आहे. काढल्या जेवढ्या ढिलप्या निघतात तेवढे ती काय तिथं ठेवले त्या चुलीवर. चूल पण अजून आतमध्येच आहे. म्हणलं भर टाकूस तर चुलीला कुठं मांडायचं, गरम पाणी लागतंय, सगळं चौकशी आहे. बायाच्या जीवाला लय का ही असतंय बाया, काय म्हणतात, बायच्या जीवाला जेवढं लवकर होईल तेवढं बरं वाटतं. पण बायच्या जीवाला कसं वाटतं की हे पण असावं ते पण असावं सगळंच असावं असं. पण तसं सगळं 5 बोटं सारखी नाहीत की सगळंच संगच असावं म्हणून, हे की नाही? तर दमाने का होईना पावसाच्या आत झालं म्हणजे बिनगुरी बघा, बाकी काहीच नाही म्हणणं माझं. तर झालंय आपलं. काय आबाळ ही आलं या. इथं बोळवण ठेवली या. ठीक आहे, एवढी बोळवण ठेवली या. पत्र्याचं पाणी जायचं कुठनं. आता त्याला चारी करायची. तिकडं पाणी सोडायचं आणि इकडं बी यायचं पाणी थोडं. आणि ही घेते कोबा करून गरगरीतच. ही झाल्यावर कोबाच करणार आहे बायले. वैताग आलाय, दुनियाचा वैताग आलाय. ही काय तेवढी डस आणलेली तेवढी डस राहिली या. आणि आता तेवढ्या अजून तेवढा डिपो कालवायचा. आणि तेवढा डिपो कालवायचा. आणि मग परत आतमध्ये लागल, इथं लागल म्हणजे बास होती. बरोबर होईल. थोडीफार शिल्लक राहील ती होईल कशाला तरी चुलीला फिलेला. ती ठेवायची पिशवीत भरून. लागतंय की संसाराला सगळंच. आता मला संसार नसला मग काय झालं बाई, लेकरं माझी ती संसार आहे माझा. मग आणि बोलणारी लय बोलत येते, पण बोलू बाकरीची मला काहीच फरक नाही पडत. माझे बाकीचे भाऊ बहिणी आहेत की यूट्यूबवाले, लय चांगले आहेत. लय मला भारी सपोर्ट देतात, दिलासा देतात. भारी वाटतं मला. आबाळ आलंय. नाही जेवल्यावर होतंय का बरं तसं? असं चक्कर आल्यागत, झोप लागल्यागत. आता बाजारला जावं तर उशीर होईल.
आणि इथं द्यावं लागतंय. दीक्षा इटा भिजवून देते आणि आई इटा देते हाताखाली आणि मी माल देते पाट्या. काय करायचं आता 3-4 वाजता मी टाकल टिपू आणि दीक्षा भिजवल इटा आणि आई टाकायला आणून इकडं. बघा तिघीला पण वाटून काम आहे ते करावं लागतंय. घरचं असल्यावर करतं माणूस, नाही होय म्हणत नाही. पण बाहेर गवंडीच्या हाताखाली ए बाबा कर नाही तर बस तसंच हे करते की अजून मी तरच मला सांगतोच वय दुसरं काम असं म्हणतंय का नाही. घरचं असल्यावर हे कर म्हणलं की ते करतंय, मनानेच करतंय, नाही म्हणतच नाही. आता बाजार आहे आज, आता बाजार आज काय आणायला नाही जायला येणार आणि तसं बी पैसा नाही आता बाजारला. आता उद्याच मला जावं लागेल, मंडई फिंडाई काहीतरी थोडंसं आणावं लागेल. द्यायचं पत्र्यावाल्यांचं, मिस्त्रीचं द्यायचं, निदान 500-800 रुपये मिस्त्रीचं द्यायचं. काय सुखाचं नाही, काय सुद्धा सुखाचं नाही, काय परवडत नाही, जीवनच परवडत नाही. फुकटचं जीवन पाहिजे. आई ती भाकर न काम करता म्हणजे तिला किती हसा येते, कितकिरणं हसते. हस बाया, तुझा हसायचा दिवस आहे. मग काय हे पांढरी चिकट झाली मी तर बाया फपट्याने. तर थोडंसं अंग टाकते तर जीव उतर का वाटत अयो खावं लागणार पाट्या द्यायच्या ते. तर चला सांगा कमेंटमध्ये छान झालंय का आणि भारी झालंय का मस्त झालंय का सांगा तेवढं.